दौंड येथून उजनी धरणामध्ये 29,036 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। गोंदियामध्ये आमगाव शहराच्या कुंभारटोली पाऊल दावणा या रस्त्याची दुरावस्था झाली। नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या मार्गावर अनेक मोठमोठी वाहनं जात आहेत, त्यामुळे मार्गाची आणखीनच दुरावस्था झाली आहे। पश्चिम रेल्वेच्या वानगाव रेल्वे पुला शेजारील सर्व्हिस रोडची अवघ्या 2 महिन्यातच चाळण झाली। कोट्यवधीचा खर्च करूनही रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला गेलाय असा इथल्या स्थानिकांनी आरोप केलाय। अमरावती अप्पर वर्धा धरणामध्ये केवळ 57%च जलसाठा आहे। यावर्षी अप्पर वर्धा धरण 100% भरणार की नाही याची चिंता आहे। याच अप्पर वर्धा धरणातून अमरावती जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो। अकोल्यातील कान्हेरी गवळी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यानं तो रस्ता नवीन बांधण्यात आला होता आणि हाच नवीन रस्ता 1 महिन्यातच खराब झालेला आहे। त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। अमरावती जिल्ह्यात हुमणी अळीच्या प्रादुर्भावानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रादुर्भावामुळे बहुतांश शेती पिकं जळाली असून शेतकरी हवालदिल झालाय। पंजाबमधील होशियारपूरमधील हरगड येथे दुचाकीवरून पाण्याखाली गेलेला रस्ता ओलांडताना 2 लोक वाहून गेले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। या दोघांना वाचवण्यात यश आलंय।